अंबाबाईच्या नावानं एक लॉटरीचा ऑफर आहे. ही वेगळी लॉटरी आहे समोरासमोर. बघूया त्याचा काय नशिबात. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर उठलो आहे सकाळी 6 वाजता. अजूनपर्यंत बघा कालोख आहे. आणि तेजू 3:30-4 वाजताच गेली दर्शनाला, कारण की दर्शन लवकर होईल म्हणून. मी लेट उठलो थोडा, 5 वाजता उठलो, अंघोळ बिंघोळ केली. आता चाललो आहे देवलाजवळ, जाऊया दर्शन घ्यावाला. बघा सुमसाम रस्ता. आणि आज जे कोल्हापूरमधले जेवढे देवस्थान आहेत ना तेवढे कवर होतात की नाही काय माहिती नाही, पण बघूया एक एक करत घेऊया. पहिले आपले महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, नंतर कुठल्या प्लेस आहेत ते बघूया, जाऊया. आणि सगळ्यांचे लेट मी उठलो, लेट आंघोळ केली, मस्त आरामात. आणि चाललो आता सगळं गेल्या दर्शनाला, कोणच नाही आहे. मीच लास्टचा माणूस आहे. तो आता चाललो आहे, रस्ता तर माहिती नाही, चाललो आहे आता. आतमध्ये दर्शन होईल का नाही माहिती नाही, पण लाईव्हमध्ये दर्शन करून घ्या तुम्ही पण. समोरच बघा लाईव्ह चालू आहे. अंबाबाईच्या नावानं. हाय गाईज, तर ओके मध्ये चेंज केलं आहे मी, कारण की ट्रॅव्हलिंग आहे तर भरपूर बोरिंग वगैरे होईल म्हणून चेंज केलं. आणि आता चालले शॉपिंगला, तर शॉपिंगला जाऊया. थोडंफार मला कोल्हापुरी चप्पल वगैरे घ्यायची आहे, तर जाऊया मार्केटला, बघूया कोल्हापुरी चप्पल वगैरे भेटतोय का. कोल्हापुरी चप्पल जेव्हा घेतो ना आपण, हा जो असतो ना तो ओरिजिनल चामडा असतो, आणि बाकीच्यात ना त्यांना पॉलिश दिलेलं असतं, म्हणून तो कलर चेंज होतो. बाकी हे बघा असा ना, हा असा नॅचरल कलर आहे म्हणजे ह्याचा चामड्याचा. ओके ना, कोल्हापूरची म्हणजे तेल लावल्यानंतर असा कलर होतो. तेल लावल्यावर हलवलं असं असा तुम्हाला असा वाजे असा पण होईल. हा का, असं नाही होणार, असं होईल. असंच होईल का? ओके, 3 कलर होतात. हा अशातलं बघा ना मला सेम सिंगल मध्ये. तसं नाही येणार लेडीज साठी, ते नाजूक कामच केलेलं. अच्छा, जेंट्सचं वेगळं येतं. सिंगल मध्ये नाही का? सिंगल वातीवाले तुम्हाला नको आहे का? नको, तो जास्त याच्या बघ काहीच नाही त्याच्यामध्ये. बघा हे लागतं हे सगळं. मी काय सांगले, जसं वापरशील ना. अच्छा, नको आपल्याला हा यूज दाखव. जाऊ दे, तेच तुम्हाला सांगितलं. हाच दाखव.
सिंगल वातीवालाच दाखवा बघा असा. हा जो बरोबर होते ना भारी साधा काय हा मस्त वाटत. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापुरी फेमस वस्तू घेतली नाही अशी होणार नाही आणि घ्यायलाच पाहिजे काय त्याची. हा आता घेतली, आता घरी गेल्यावर बघेन ट्राय करून किती काय लागलं. शेवटी चांबडा आहे तो लागणारच आपल्या. कोणाला सवय नसतं, मी पण पहिल्यांदा आता घेतली. असू दे चला जाऊया आता. हो बकरापुरी गेला. हे आहेत समोरचे सर्व दुकानं बघा, सगळीकडे चपलांचेच दुकान आहेत चांबड्याचे. काय घेतला ताई? काहीच नाही घेतलं अजून. शॉप मध्ये जाऊन आम्हाला देवीला वाहिलेल्या साड्यांची खरेदी करायची. ओके. लाईन बघा, सकाळी तर काही नव्हतं. सकाळी आम्ही 4 वाजता एकदम ओके मध्ये होता, एकदम ओके मध्ये दर्शन झाला. आता लाईन बघा, भरपूर गर्दी वाढली. हे बघा भक्तजनांची गर्दी बघा किती वाढली आता. बेकार असा भांडण झालेलं आहे कोल्हापूरच्या देवस्थानाच्या बाहेरच. कारण की ग्राहक फक्त ओटी घ्यायला गेलता आणि ओटी घेता येता कुंकू लावायला गेला. त्याच्यावरनं दुकानदारांनी ग्राहकाच्या अंगावर मारला नारळ आणि बेकार असा त्यांना मारलेला आहे. आणि भरपूर अशी भांडणं झाली. चांगला नाही वाटत शूट करायला, पण थोडासा शूट केला. लय बेकार आहे दुकानदारीकडचं, लय बेकार. चला तर जाऊया दुसऱ्या ठिकाणी. आता आम्ही जस्ट आलेलो आहोत कोल्हापूरमधलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. मी लहानपणापासून गाणं ऐकलं अशी, सांग भलं रे देवा सांग भलं रे, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं रे. तिथंच आलोय, पहिल्यांदा आलोय मी. देवीचं माहिती नाही, देवी पण पहिल्यांदासाठी. तर जाऊया, दर्शन घेऊया. सांग भलं रे देवा, दख्खनचा राजा ज्योतिबा. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, सांग भलं देवा सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी. अरे नंतर तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हकेला तू धावर. सांग भलं देवा सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. Don't forget name of Bright DJ Sachet.
संडे असल्यामुळे गर्दी भरपूर होती आणि दर्शन पण घेतला, मस्त वाटला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आता वरती जराच आहे, पहिले खलियावाचा होता, आता जावाडे वरती रस्ता आहे, वरतीच चालत. एक लॉटरीचा ऑफर आहे, ही वेगळी लॉटरी आहे, समोरासमोर बघूया तिचा काय नशीब आहे. लागतं का नंबर? दाखवतो कुठला नंबर त्यात म्हटलं यात दाखवा लागते. 20 रुपयाला नंबर आला. अरे वा असं 20 रुपयाला का घेऊन टाकायचा. लॉटरीला 20 रुपये गेले. नाही मस्त होता, तसं काय नाही. सिरियसली माझा आवडला. त्या दिवशी 150 घालवलं समोर. फ्रॉड नाही बोलू शकत, रिअल होता 100%. फ्रॉड तर आमचा फोनवर झाला. चला जाऊया आता गाडीजवळ मस्तपैकी जेवायला. मस्त जाऊ मग. क्या बात कर रहे, मी नाही चांगला बनवू. ठीक आहे चल जेवण. आम्ही नॉर्मल जॉब करत होतो, काही कारणामुळे आम्हाला जॉब सोडावा लागला आणि मला असं स्वतःला असं वाटतंय का आपला जो समाज आहे आगरी समाज तो पुढे गेला पाहिजे, आपल्या आगरी भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मला माझा जो स्टाफ आहे तो भरपूर वेळा बोलायचा अरे मॅडम हिंदी में बनाओ ना, हम लोगों को नहीं समझ में आता. त्यांना मी बोलतोय अरे भाई तुम लोग नहीं देखोगे तो भी चलेगा, आम्ही आगरीच व्हिडिओ बनवणार. आणि त्याच्यासाठी आम्हाला तो आमची मनापासून इच्छा आहे का आपला जो समाज आहे आपली जी भाषा आहे ती टिकून राहावी आणि भरपूर लोकांना ते आवडते. अशा प्रकारे काळूबाईच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं आणि पोचलो आम्ही. म्हणजे आता जेमपीटी नाव आणि घरी पोचतोय 2 वाजता ना. जर आपली आजची व्हिडिओ आवडली असेल म्हणजे दोन्ही व्हिडिओ आवडले असतील शनिवार रविवारच्या तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरूच नका. तर भेटूया त्याचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. असं अजून 2 ब्लॉग झाले असते एवढं भारी झालं असतं, ते काय लिमिटच नाही पण ते राहून गेलं आमच्या इथलं. म्हणजे नाही हा दुसरा ब्लॉग पडल्याच्या नंतर अजून एक व्हिडिओ पडेल. म्हणजे ब्लॉग नाही बोलू शकत, एक कॉमेडी आणि कॉमेडी कंटेंट आहे. छोटी पोरं किती हुशार बघा बघा आमची पोरा छोटी हुशार किती आहे ती बघा. जाम भारी मजा गेली आम्ही त्याच्यात. असू दे असू दे पण जाम भारी मजा गेली 1 नंबर. तर ती पण व्हिडिओ बघा. चला बाय.